नमस्कार, मी सचिन कुलकर्णी. आपण पाहताय शिवशाही न्यूज. गेल्या 2 दिवसांपासून पंढरपूर आणि मंगळवेढा परिसरात जो अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलेला आहे, त्यामुळं अनेक शेतकऱ्यांवर संकट आलेलं आहे. आणि या संदर्भात आपण राष्ट्रवादीचे नेते आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्याकडे या संदर्भात काय पाठपुरावा सरकारकडे करतायत, त्या संदर्भात जाणून घेण्यासाठी आलेलो. आबा, गेल्या 2 दिवसापासून अवकाळी पावसानं अतिशय नुकसान झालेलं आहे. द्राक्ष बागायतदार असतील किंवा मका असेल, इतर सर्वच पिकांची. काय सांगाल या संदर्भात? खरं तर महाराष्ट्रामध्ये तसंच पंढरपूर तालुका, मंगळवेढा तालुका आणि जिल्ह्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती आज झाली आहे. आणि दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये पाऊस पडला नाही आणि आता अवकाळी पाऊस पडतोय. आणि ज्या माझ्या द्राक्ष बागायतदारांनी त्या ठिकाणी आज कांडी धरली होती, ऑक्टोबर छाटणी झाली होती आणि आता नव्यानं त्या ठिकाणी यावर्षीचं पीक धरलं आहे, त्यांची पानगळती असेल, जे धरलेला मणी असेल, ते सगळं आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बागेंचं खूप मोठं नुकसान झालं आहे. मग जे भुसार धान्य त्या ठिकाणी कडवाळ, मका असेल, ज्वारी असेल, जे केली होती ती देखील आज झोपलेली आहेत. एका बाजूला काही प्रमाणामध्ये दुष्काळानं त्या ठिकाणी होरपळलं आहे आणि आता अवेळी पावसानं, अवकाळीनं त्या ठिकाणी परत अजून एकदा नुकसान होतं आहे. तर मी शासनाला या ठिकाणी नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे पंचनामे करावे आणि त्या बागायतदाराला त्या ठिकाणी दिलासा द्यावा. गेले 4-5 वर्ष झालं या द्राक्ष बागायतदारावरती खूप मोठं या अवकाळीचं संकट कायमस्वरूपी येतं आहे आणि त्या संकटामध्ये माझा शेतकरी आज पिचला आहे. त्यांच्यावरती कर्जावरती पुनर्गठन करून इतकं भयानक कर्ज आलं आहे की मी मागच्या वेळी द्राक्ष बागायतदाराच्या कार्यक्रमात देखील बोललो होतो की विशेष पॅकेज एक केंद्र सरकार, राज्य सरकारनं ह्या द्राक्ष बागायतदारांसाठी त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. की जे द्राक्ष बागायतदार सातत्यानं कोरोनाच्या काळापासून आज हवालदिन झालेत, ह्यांचं सगळं कर्ज माफ करून यांना परत एकदा उभारी देण्यासाठी या अवकाळीचं अनुदान देऊन आता प्रश्न मिटणार नाही, तर आता एक स्पेशल पॅकेज देऊन द्राक्षाच्या सगळ्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करून परत नव्यानं कर्ज देऊन त्या ठिकाणी शेतकऱ्याला उभा करावं लागेल. कारण गेले 5-6 वर्षामध्ये द्राक्षाचा शेतकरी पूर्ण कंबरडं मोडून गेले. आज एकतर त्याला रान विकणे, नाहीतर त्या ठिकाणी आत्महत्या करणे, एवढ्या टोकाला आज त्या ठिकाणी द्राक्ष बागायतदार गेलाय. आणि परत आज अजून त्या ठिकाणी अवकाळीनं मोठा घाला घातलाय. परत 7 डिसेंबरला अजून पाऊस सांगितलाय. ह्या पावसाला तर आम्ही रोखू शकत नाही, पण सरकारच्या हातात ज्या योजना आहेत त्या सरकारनं त्या ठिकाणी द्याव्या. द्राक्षाच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा द्यावा, ह्या भुसार धानाचा पंचनामा करावा. आणि यासाठी आम्ही महसूल मंत्री व पालकमंत्री व कृषी मंत्र्यांना त्या ठिकाणी आम्ही निवेदन केलंय. त्यांना निवेदन देतोय आणि त्यांचे पंचनामे करून त्या ठिकाणी दिलासा द्यावाची मागणी केली. काल जे अवकाळीनं नुकसानग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्यासाठी साधारण 22,000 रुपये हेक्टरीची मदत जाहीर केलेली आहे. द्राक्ष बागांचा जर आपण विचार केला तर एक फवारणी सुद्धा तेवढ्या पैशात होत नाही. या मदती संदर्भात काय वाटतं? नाही, खऱ्या अर्थानं ही शेतकऱ्याची चेष्टा आहे. 22,000 आणि 10,000 काही आमचं 6,000 भागत नाही. हे केंद्र सरकारचे त्या ठिकाणी 6,000 येतात, ह्या अवकाळीला 12,000 22,000 देतात. यांना आमचं काही होणार नाही. आमच्या उतार्यावरती द्राक्ष बागायतदाराच्या 10-10, 20-20, 25-25, 50-50, 1-1 कोटी रुपयाचे बोजे आज आहेत आणि त्या ह्यानं काही होणार नाही. आज त्या ठिकाणी ह्यांचं संपूर्ण कर्ज माफ करावं लागेल आणि तरच हा शेतकरी त्या ठिकाणी होईल. ह्याच्यासाठी एक विशेष पॅकेज, एक वेगळं पॅकेज त्या ठिकाणी द्यावं लागेल आणि द्राक्ष बागायतदाराला ह्यातनं बाहेर काढावं लागेल. नाहीतर आपल्या भागातनं द्राक्षे नामोनिशाण होईल. आज एका बाजूला त्या ठिकाणी शेतकऱ्याला कुठंतरी दिलासा दिला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी अडचणीत येतो आणि त्याची 22,000 चेष्टा केली जाते. तर त्या ठिकाणी कमीत कमी हेक्टरी 1,00,000 रुपये हे कमीत कमी त्याला मिळाले पाहिजे. हे प्राथमिक त्या ठिकाणी दिलासा आणि नंतर त्याच्यावरती लॉंग टर्मच्या दृष्टीने नियोजन झालं पाहिजे. आपल्या तालुक्यातला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की परवा म्हणजे दुष्काळ तर आहेच आपल्या जिल्ह्यामध्ये. सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्तमध्ये ॲड केलेला आहे, यादीमध्ये समाविष्ट केला. परंतु सोलापूर जिल्ह्यातले 16 गावं हे म्हणजे मंडलं ते दुष्काळग्रस्तमधून वगळण्यात आलेत आणि आपल्या पंढरपूर तालुक्यातले खर्डी मंडल आणि रोपळे मंडल हे दुष्काळग्रस्तांच्या यादीतून वगळलं गेले. त्या संदर्भात काय? खरं हे संपूर्ण सरकार निकष, तपासण्या आणि हे सगळे चुकीची धोरणं त्या ठिकाणी करतायत. सरकारने सरसकट महाराष्ट्राला दुष्काळ जाहीर करणं गरजेचं होतं. त्यातल्या त्यात जिल्ह्यावरती, तालुक्यावरती त्या ठिकाणी 40 तालुक्याला पहिला दुष्काळ जाहीर केला. परत त्या ठिकाणी जिल्हा म्हणतात, पुन्हा मंडलाचं नवीन नाटक काढलं. आता रोपळे आणि खर्डी
आणि मंगळवेढा तालुक्यातलं पाटकळ हे तर तिन्ही गावं खडकाळ बाजूला आहेत. ह्या तिन्ही गावाला नदीचं कुठेही क्षेत्र नाही तिन्ही मंडलामध्ये, आणि त्या ठिकाणी यांना खूप मोठा अन्याय त्या शेतकऱ्यावर होतोय. खऱ्या अर्थानं यांनी सरसगट त्या ठिकाणी भूमिका घ्यायला पाहिजे. ह्याला द्यायचं त्याला द्यायचं नाही, ह्याला द्यायचं, यांना तीव्र भावना शेतकऱ्याची होती आहे. आणि माझ्या शेजाऱ्याकडे दुष्काळ आहे आणि मला दुष्काळ नाही, हे चुकीच्या पद्धतीचे धोरण आहे. हे सरकारनं बदलायला पाहिजे. हे फक्त आणि फक्त चालढकल प्रमाण आहे. ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्याला दुष्काळ जाहीर करायचा आणि जिल्ह्यातल्या प्रत्येक गावाला त्या ठिकाणी योजना दिली पाहिजे. ह्यापूर्वी ज्यावेळेस शरदचंद्र पवार साहेब त्या ठिकाणी राज्यात केंद्रात होते त्यावेळेस अशा कुठल्याही नको ते नियम लावले नव्हते. त्या ठिकाणी पवार साहेबांनी त्या काळामध्ये खूप मोठी आणि खूप शेतकऱ्याला दिलासादायक मदत शेतकऱ्याच्या पाठीमागं उभं राहायचं काम पवारसाहेबांनी केलं. हे सरकार निकष अडचणी आणि ह्याच्यात अडकून आम्हाला काही देत नाही आणि फक्त त्या ठिकाणी पानं पुसण्याचं काम त्या ठिकाणी सरकार करतं. हे होते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील आणि आपल्यासोबत दुष्काळ आणि अवकाळी पाऊस या संदर्भात बोलत होते आणि सरकारने हेक्टरी किमान 1 लाखाची मदत यावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजितसह सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.